वर्षभराचा साठवणीचा मसाला आज आपण करतोय, तर त्यासाठी लागणारी कोणती मिरची आहेत, किती प्रमाणात लागते, गरम मसाले कोणते लागत आहेत, त्याचप्रमाणे मिरचीचा मसाला कसा वर्षभर टिकवावा किंवा मिरचीमध्ये तुम्हाला मिरची दळण एकदम कुरकुरीत मिरच्या झाल्या, मिरचीने कोणता फायदा होतो ते सुद्धा तुम्हाला ह्या रेसिपीमध्ये दाखवले आहे। तर चला पाहूया रेसिपी। बनवण्यासाठी आपण घेतलेली आहे पहिली म्हणजे ही आहे लवंगी मिरची। लवंगी मिरची अगदी कडक आहे बऱ्यापैकी, पण ही पूर्ण उन्हामध्ये वाळून घ्यायची 3 दिवस। लवंगी मिरची ही पातळ असते, खूप बारीक असते, पण ही तिखट खूप असते, त्यामुळे ह्या लवंगी मिरचीचा वजनाप्रमाणे मी इथे 2 किलो लवंगी मिरची घेतलेली आहे। त्यानंतर इथे ही शंकेश्वरी मिरची, ही चवीसाठी खूप चविष्ट, म्हणजे का आपला जर मसाला आहे तो खूप चविष्ट होतो ह्याच्याने, आणि तेलसुद्धा खूप छान सुटतो, म्हणजे तरी खूप छान सुटते ह्या शंकेश्वरी मिरचीमुळे। शंकेश्वरी मिरची ही थोडी महाग असते, ही मी 650 वाली मिरची आणलेली आहे, आणि लवंगी मिरची ही मी 250 रुपये किलोची आणलेली आहे, आणि ही 650 रुपये किलो। तर ही सुद्धा मी 2 किलो घेतलेली आहे, आणि लवंगी मिरचीसुद्धा 2 किलो। शंकेश्वरी मिरची ही नॉर्मल तिखट असते आणि डायबिटीज लोकांनासुद्धा खूप उपयुक्त असते, तसेच लवंगी ही मिरची खूप तिखट असते, त्यामुळे प्रमाण सेम होण्यासाठी हे 2 मिरच्यांचं हे केलेलं आहे। त्यानंतर इथे ही घेतलेली आहे काश्मीरी मिरची, ही रंगासाठी खूप छान असते, तर इथे मी ही 4 किलो काश्मीरी मिरची घेतलेली आहे, ही 450 रुपये किलो प्रमाणात मला ही मिळालेली आहे। तर 4 किलो काश्मीरी मिरची, त्याचप्रमाणे शंकेश्वरी मिरची 2 किलो आणि लवंगी मिरची 2 किलो, अशी 8 किलो ही मिरची झालेली आहे। तर आपल्या 8 किलो मिरचीसाठी इथे मी गरम मसाला वापरलेला आहे, खडे मसाला। त्यासाठी इथे खसखस घेतलेली आहे, बडीशोप, मिरी, इथं जायपत्री, नंतर दालचिनी, त्रिफला, शाही जिरं, वेलची, मायपत्री, लवंग, त्याचबरोबर हे एक मसाल्याचं मला तसं नाव माहिती नाही आहे, हे घेतलेलं आहे। इथे तुम्हाला हे स्टारफूल सारखं असतं ते सुद्धा मी घेतलेलं आहे, शाही जिरं, साधं जिरं, त्याप्रमाणे इथे तमालपत्र, दगडफूल, आणि इथे हळद घेतलेली आहे त्या मसाल्यासाठी। 8 किलो मिरचीच्या मसाल्यासाठी अर्धा किलो हळद आणि 1.5 किलो धणे घेतलेले, कारण धण्याने खूप छान चव येते। धण्यांची हे धणेसुद्धा 220 रुपये किलोची धणे आणलेले आहेत, हळद पण 220 रुपये किलो बरोबर आणलेली आहे। आणि हा जो गरम मसाला आहे हा तुम्ही असा सुट्टा घेतला तर तुम्हाला जो हवा आहे गरम मसाला तो तुम्हाला ह्यामध्ये मिळू शकतो, कारण पुड्यांमध्ये खूप हिंगाचे खडे असतात, त्याच्याने वजन वाढतो, आणि जो मेन आपल्याला मसाले हवे असतात ते मिळत नाही, ते 250 रुपये पाव किलो असतात, तर हा मला 350 रुपये पाव किलो, म्हणजे मी माझा हा अर्धा किलोच्या वरती आहे, 800 रुपयाचा गरम मसाला माझा झालेला आहे। तर इथे आपला हा मसाला अशा पद्धतीने प्रमाणात घेतलेले आहेत, हा अर्धा किलो प्लस 100 ग्राम असा गरम मसाला मी ह्या 8 किलोच्या मिरचीसाठी मी घेतलेला आहे। सर्व मिरच्या खूप कडक झालेल्या आहेत, अगदी चुरा होतोय हातावरतीच। आता इथे ह्या मिरच्या सर्व भरून घेतलेल्या आहेत, साधारणतः 3 ते 4 3.5 दिवस वाळून घेतलेत, आणि आता दुपारचे वाजलेले आहेत, जवळजवळ 12 वाजलेले आहेत। ते मिरची दळण्यासाठी जात आहे, पहा एकदम कुरकुरीत मिरच्या झाल्यात। सगळे कडधान्य हे जे आपण टाकलेले आहेत, गरम मसाले वगैरे सगळे मिक्स करून घेतलेत। आता ही पिशवी भरूनच डायरेक्ट मिरची दळायला जाते। मिरची गिरणीतनं दळून आणलेली आहे। हा मसाला इतका कलर सुंदर दिसतोय, कारण मिरचीची क्वालिटी जितकी घेतो चांगली, तितका आपल्या मसाल्याचं क्वालिटीसुद्धा तितकीच चांगली येते, कारण की हा वर्षभर साठवून ठेवण्याचा मसाला असल्यामुळे ह्याचा क्वालिटी ही व्यवस्थितच पाहिजे, आणि ती मिरची अगदी कडक केलेलीच हवी, कारण की जर तुमची मिरची नरम राहिली तर मसाला असं बुरसट होऊन जातो, काही दिवसांनी त्याला वाससुद्धा येतो, काही वेळेला त्याच्यामध्ये किडीवे पण, म्हणजे जे पाखरं असतात छोटी छोटी ती पडतात, त्यामुळे मसाला करताना व्यवस्थित मसालाच घ्यायचा आहे, आणि मसाला नेहमीच चालून घ्यायचा। त्यानंतर राई पावडर इथे घेतलेली आहे मी 150 ग्रॅम, 8 किलोला 150 ग्रॅम घेतलेली आहे पावडर। तर मसाल्यामध्ये ही जी राई पावडर जी आहे, म्हणजे मिरी पावडर किंवा त्याच्यामध्ये तुम्ही राई पावडर म्हणाल, तर ती घेतलेली आहे 150 ग्रॅम।
ती 150 ग्राम पावडर घेतल्यानंतर त्यामध्ये हिंग टाकलेली आहे, अगदी 2 ते 3 चमचे. त्याच्याने चव अप्रतिम येते. मी इथे राई दळाला गिरणीमध्ये टाकत नाही, कारण राई ही तेल सोडते आणि गिरणीला सगळी चिटकून राहते. त्यामुळे मग आपल्या जे मसाल्यामध्ये ती तेवढी उतरत नाही. त्यामुळे इथे राईचं पावडरचाच वापर करतो. आणि इथे मी पिशव्या आणून अशा पद्धतीने मसाला पॅक केलेला आहे. तर तुम्ही एक पिशवीसुद्धा छोटी छोटी भरू शकता.